नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रवासियांना, सर्व आपल्या शेतकऱ्यांना, महिलांना हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 24 तासामध्ये उजनी धरणातून किती पाणी कमी झालं आहे आणि कालव्याला पाणी का सोडलं गेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.635 एवढी होती. तर एकूण पाणी साठा हा 1925.78 दशलक्ष घनमीटर अर्थात 68 TMC. तर उपयुक्त पाणी साठा हा केवळ 122.97 दशलक्ष घनमीटर अर्थात 4.34 TMC. म्हणजेच उजनी धरण फक्त आता 4.34 TMC राहिलेलं आहे. तर टक्केवारी कालच्या तुलनेत बघितलं तर एक दिवसामध्ये जवळपास 1% पाणी कमी झालेलं आहे. त्यातच रात्री 9 वाजता कालव्यातून पुन्हा एकदा पाणी, फक्त 12 दिवसाचा गॅप ठेवून पुन्हा एकदा कालव्यातून पाणी सोडण्याचा शहाणपणाचा म्हणतोय मी, हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खरं तर त्यांच्या शहाणपणाचा आहे, परंतु हा शेतकऱ्याच्या जीवावर मुळावर उठणारा निर्णय आहे. कारण सध्याला एक तर 2 महिने पाणी कालव्यामधून सोडून दिलं आणि पुन्हा 12 दिवसाचा गॅप घेतल्यानंतर परत कालव्यातून पाणी सोडलं. हे पाणी सोडणं का सोडलं नेमकं? रब्बी पिकासाठी जे गेले 2 महिने सोडलं होतं ते कोणत्या पिकासाठी सोडलं होतं? मग आता सोडलेलं पाणी कोणत्या पिकासाठी सोडलंय? पिकासाठी पाणी सोडलेलं नाही, तर हे त्यांच्या तालुक्यातील जी राहिली तलाव असतील, बंधारा असतील किंवा काय छोटी मोठी धरणं असतील ते भरून घेण्यासाठी हे पाणी सोडलेलं आहे. शेतकऱ्यासाठी, तेथील शेतकऱ्याला फायदा होईल नाहीचं नाही, परंतु उजनी धरण रिकामं होतंय याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. कारण उजनी धरणाचा जो मूळ गाभा आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी उजनी धरणासाठी दान केल्या म्हणजेच दान म्हणजे कसं, फुकट दान केले नाहीत, तरी पण कवडीमोल भावानी त्या उजनीसाठी जमिनी संपादित केल्या आणि ते धरणग्रस्त ह्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. हे पाणी आता येत्या 8 दिवसामध्ये उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं दिसेल. कारण आता उजनी धरणामध्ये फक्त 8% पाणी शिल्लक राहिलेलं आहे. 8% म्हणजे काय? 8 दिवसाचा खेळ आहे. 8 दिवसामध्ये हे पाणी संपून जाईल आणि उजनी धरण मायनसच्या विळख्यात अडकेल. मायनसच्या विळख्यात अडकल्यानंतर बाष्पीभवनाचा वेगही परत वाढणार आहे. बाकीच्या सिनार मासा असेल किंवा बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांचं पाणी उपसा तर अविरत 24 तास चालू आहे. त्यामुळे उजनी धरणाचा या वर्षीचा मायनसचा निच्चांक पातळी मायनसची जाणार आहे हे नक्की. तर सध्याला उजनी धरणाचा बाष्पीभवनाचा वेग हा थोडासा स्थिर राहिलेला आहे. काल 4.35 होता, आज 4.58 मिलीमीटर झालेला आहे. तर सिनामाडा उपसा सिंचनमधून 297 क्युसेकचा विसर्ग आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेकचा विसर्ग आहे आणि बोगद्यातून 200 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि भीमा नदीमध्ये पॉवर हाऊसमधून 1600 आणि डायरेक्ट 4 दरवाजातून 3400 असा एकूण 5000 क्युसेकचा विसर्ग नदीतून सोलापूरसाठी पाणी सोडलेलं आहे. आणि कालव्यामधून रात्री 9 वाजता 500 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामध्ये वाढ करून सकाळी 6 वाजता तो 1000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे. खरं तर कालव्यातून पाणी सोडणं हे पूर्णपणे निव्वळ मूर्खपणाचं लक्षण आहे. शेतकऱ्याच्या जीवावर बेतणारं लक्षण आहे. कारण सध्याला ह्या पाण्याची काही आवश्यकता नव्हती. किमान 1 महिना तरी थांबायला पाहिजे होतं, म्हणजेच पुढच्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला कुठंतरी तग धरता आली असती. परंतु हे पाणी 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि 11 फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै हे जे महिने आहेत ते आपल्यासाठी उन्हाळ्यासारखे महिने आहेत, उन्हाळ्यातलेच महिने आहेत. कारण आपल्या भागात जून जुलैमध्ये पाऊस पडत नाही. तोपर्यंत मात्र आपल्याला पाण्यासाठी 10 दिशा भटकावं लागणार आहे. पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. गावगावच्या समस्या वाढणार आहेत. खरं तर यावर नियंत्रण कोणाच तर असायला हवं होतं. कदाचित शिंदे गटाची सत्ता अबाधित राहिल्याच्या आनंदात हे पाणी सोडलं असावं असा माझा
एक कयास आहे, परंतु हे शेतकऱ्याच्या पिकाच्या जीवावर उठणारा निर्णय आहे. उजनी धरण 60% भरलेलं असताना उजनी धरणाच्या पाण्याचा असा अपव्यय केला जातोय, ही दुर्दैवाची बाब आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.